नमस्कार मंडळी, मी दीपाली जोगदंड स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ हा कुठल्या टॉपिक वरती आहे। हो, माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं आहे आणि तुमच्यासोबत ही बातमी शेअर करताना मला खूप जास्त आनंद होत आहे, कारण प्रत्येक क्रिएटरचं हे स्वप्न असतं की आपलं चॅनल हे कधी ग्रो करेल आणि कधी मॉनिटाईज होईल। तर माझं ही चॅनल हे मॉनिटाईज झालं आहे आणि फुल मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तो कंप्लीट करून मी माझं चॅनल हे मॉनिटाईज केलं आहे। तर तुम्ही म्हणणार आता फुल फुल मॉनिटायझेशन क्रायटेरिया काय? तर एक असतं हाफ मॉनिटायझेशन आणि एक असतं फुल मॉनिटायझेशन। तर मी माझं चॅनल 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाइम हा क्रायटेरिया कंप्लीट करून पूर्ण केला आहे, म्हणजे हे फुल मॉनिटायझेशन आहे। आणि हाफ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया हा असतो की 500 सबस्क्रायबर हे आपल्याला कंप्लीट करायचे असतात आणि 3000 घंटे हा वॉच टाइम कंप्लीट झालेला पाहिजे, तर आपण हाफ मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो। तर हे दोन क्रायटेरिया आहे मॉनिटायझेशनचे। आणि मी माझं चॅनल हे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाइमने कंप्लीट केलेलं आहे। तर माझ्या बाबतीत काय झालंय माहितीये का, माझा वॉच टाइम तर कंप्लीट झाला होता आणि पण माझे सबस्क्रायबरच काही कंप्लीट होत नव्हते। 900 सबस्क्रायबर वरतीच अडकून गेलो होतं आणि त्यानंतर म्हणतात ना, एक व्हिडिओ व्हायरल जाण्याची गरज असते आणि त्यानंतर सगळं पलटूनच जातो। त्याच पद्धतीने माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्यानेच माझे 800 सबस्क्रायबर हे गेन झाले आणि माझं चॅनल लगेच मॉनिटाईज झालं। तर मला चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी किती कालावधी लागला, तर मला पूर्ण 1 वर्ष लागलं। म्हणजे मी 27 मे 2025 ला माझं चॅनल ओपन केलं होतं आणि त्यावरती मी स्टार्टिंगला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली। तर शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। सुरुवातीला एक व्हिडिओ माझा छान म्हणजे 95,000 व्ह्यूज पण आलेले ते, पण त्यानंतर काही येत नव्हते। पण मी असंच टाकत गेले, डेली व्लॉगचे शूट करत गेले आणि ते टाकत गेले आणि नंतर म्हणलं अरे ह्यातनं आपल्या काही होणार नाही, त्यासाठी मग काय केलं, मी लॉंग व्हिडिओ पण बनवायला लागले। पण माझी चूक इथेच झाली, मी काय केलं, दररोज लॉंग व्हिडिओ पण अपलोड करत नव्हते। ते एक दिवस लॉंग व्हिडिओ आणि एक दिवस शॉर्ट व्हिडिओ असं मी व्हिडिओ अपलोड करत होते। पण व्हिडिओ मी दररोज अपलोड करत होते, असा एकही दिवस नव्हता की मी त्या दिवशी व्हिडिओ अपलोड करत नव्हते। मी व्हिडिओ हे अगोदरच तयार करून ठेवायचे आणि त्या दिवशी मला जो व्हिडिओ अपलोड करायचा तो मी करत होते। अशा प्रकारे मी कन्सिस्टन्सी ठेवली आहे। आणि युट्यूब वरती काम करायचं म्हणलं तर आपल्याला कन्सिस्टन्सी ही ठेवावीच लागते आणि त्याचबरोबर पेशन्स असणं खूप गरजेचं आहे, कारण पूर्ण 1 वर्ष लागला आहे मला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी। आपण आलो आणि लगेचच आपले व्हिडिओ व्हायरल जाणार असं काही होत नाही। काही बाबतीत हे होतात, पण आपल्याला माहिती आहे आपलं नशीब एवढं काही भारी नाहीये, कुठे गेले की लगेच आपल्याला सक्सेस भेटणार। त्यासाठी आपल्याला हार्डवर्क हे करावंच लागतं आणि मलाही खूप स्ट्रगल करावी लागली आणि त्यानंतरच माझं चॅनल मॉनिटाईज झालं। व्हिडिओ बनवत असताना आपले कुठले व्हिडिओ हे लोकांना जास्त आवडतात हे बघणं पण खूप गरजेचं आहे। माझी सेकंड चूक इथे झाली, मी व्हिडिओ फक्त बनवत राहिले, जे डेली व्लॉग बनवायचं म्हणल्यावर डेली रुटीनच मी अपलोड करत राहिले। त्यामध्ये माझ्या कुठल्या व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत मी ह्याकडे लक्षच दिलं नाही आणि त्यामुळे मला 1 वर्ष लागलं। जर मी लक्ष दिलं असतं माझे कोणते व्हिडिओ व्हायरल गेलेले आणि त्यावरतीच जर मी काम केलं असतं ना, तर माझं चॅनल हे लवकर ग्रो झालं असतं, म्हणजे लवकर माझं क्रायटेरिया कंप्लीट झाला असतं आणि मॉनिटायझेशन झालं असतं। नंतर मग मी त्याच्यावरतीच काम केलं आणि मग मला छान व्हिडिओला रिस्पॉन्स येऊ लागला आणि व्हिडिओ माझे व्हायरल जायला लागले। तर क्लिनिंगचे जेव्हा पण मी व्हिडिओ टाकते ना, तर 4000 5000 8000 असे व्ह्यूज येत गेले आणि त्यामुळे लवकरच वॉच टाइम पण कंप्लीट झाला आणि त्याचबरोबर ना सबस्क्राईब पण लवकर कंप्लीट झाले। त्याचबरोबर मी लाईव्ह पण घेत होते, स्क्रीनकास्ट लाईव्ह पण घेतलेला अगोदर, त्याने तर खूप लवकर माझा वॉच टाइम कंप्लीट झाला होता। पण बऱ्याच जणांकडनं असं ऐकलं की स्क्रीनकास्ट लाईव्हने मॉनिटायझेशनसाठी प्रॉब्लेम होतो। त्यामुळे मी काय केलं, 3 ते 4 व्हिडिओज फक्त स्क्रीनकास्टचे ठेवले आणि बाकीचे मी माझे रेग्युलर व्हिडिओ बनवत गेले आणि ते व्हिडिओ व्हायरल गेल्यामुळे मला त्या स्क्रीनकास्ट लाईव्हची पण गरज पडली नाही आणि नॉर्मल लाईव्ह पण मी दररोज 1 तास घेत होते। म्हणजे एखादा महिनाच घेतला असेल, त्यातनं पण मला भरपूर हेल्प झाली वॉच टाइम वाढवण्यासाठी। तर तुम्ही पण विचार करत असाल युट्यूब वरती काम करण्याचा, तर वेळ वाया न घालवता लगेच काम करायला सुरुवात करा आणि ज्या ज्या चुका मी केल्या आहेत त्या अजिबात करू नका। युट्यूब वरती यायचं म्हणल्यावर तुम्हाला संयम हा ठेवावाच लागणार आहे, कारण इथे खूप वेळ जातो आणि युट्यूब आपली कन्सिस्टन्सी बघत असते। त्यामुळे दररोज काम करणं हे खूप गरजेचं आहे।
आणि शॉर्ट मधनं तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही ग्रो करू शकता तर तुम्ही शॉर्ट अपलोड करू शकता, पण मला वाटत नव्हतं की माझं शॉर्ट थ्रू ग्रो होऊ शकते मी लवकर. म्हणजे मॉनिटायझेशन क्रायटेरिया जो असतो, शॉर्टसाठी जो क्रायटेरिया असतो 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे आपल्याला 90 दिवसामध्ये. तर मला माहिती होतं माझ्याकडनं काय म्हणजे माझे शॉर्ट एवढे काय व्हायरल जाणार नाही, कारण मी डेली ब्लॉग्स टाकत होते, त्याच्यामध्ये असं एक्स्ट्रा काही टाकत नव्हते. त्यामुळे लोकांना जे माहिती युजफुल असतात तशा गोष्टी लवकर व्हायरल होतात आणि त्यातनं क्रायटेरियाही कम्प्लीट होऊ शकतो. त्यामुळे मी लॉंग व्हिडिओ टाकूनच आपला क्रायटेरिया कम्प्लीट करण्यासाठी प्रयत्न केलेले आणि लाईव्ह आणि लॉंग व्हिडिओ याच्या थ्रू मी माझं चॅनल हे मॉनिटाईज करू शकले. तर तुम्हीही विचार करत असाल तर नक्कीच युट्यूबवरती या आणि संयम आणि कन्सिस्टन्सी ठेवा आणि तुम्हीही नक्कीच यामध्ये यशस्वी व्हाल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.